चला अंपायर मॅच स्टार्ट करायची आहे. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब आपण लावू नका. आणखी एक नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. गावदेवी केवणी देवी आणि त्यांच्या विरोधात संघ असेल एकविरा पिंपळनेर. एकविरा पिंपळनेर संघाने अगदी निसटता विजय मिळवला होता. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं तर अलिमगड संघाच्या विरोधात गावदेवी केवणी दिवे हा पहिला सामना खेळणार आहे साखळीमधील. देऊया दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दिनेश आणि त्याला साथ देण्यासाठी शैलेश अशी सलामीची जोडी. तर आघाडीचा गोलंदाज अरविंद बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चला स्टॉप वॉच आम्ही लावणार आहोत, त्याची नोंद घ्यायची आहे. हो चेंडू सोडून दिलाय. एक धाव सहज पूर्ण करतोय. एकविरा पिंपळनेर संघ कर्णधार सुरेश यांच्याकडून ब्रेकिंग न्यूज आहे. एकविरा पिंपळनेर संघाने हा चषक जिंकला तर एकविरा दर्शन त्यांच्यासाठी असेल स्पेशल. त्यांच्याकडून ही ऑफर आहे एकविरा पिंपळनेर संघासाठी. वाईड चेंडू टाकला होता पहिलाच. 1+1 अशा 2 धावा अवांतर स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्येची सुरुवात झालेली आहे. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. चला वेळ अधिकचा घेतला जातोय केवणी दिवे संघाकडून. खूप वेळ घेतला जातोय. दिलेला वेळामध्ये तुम्हाला षटक पूर्ण करायचे आहेत. फ्लिक केलेल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय शैलेश. चांगली रनिंग भेटून द विकेट. दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळाला. 2 धावा शैलेशने पूर्ण केल्या. ऑफ द मार्क झालेला आहे. धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलक 4. माजी सरपंच शोभाबाई गंगाराम गायकवाड व कमलाकर गंगाराम गायकवाड यांच्याकडून एकविरा पिंपळनेर साठी न्यू जर्सी त्यांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं विशेष आभार. ओ क्लीन बॉल. दांडी 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 गुल. चार या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. अरविंदने अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. आता गणेश स्ट्रायकिंग एंडला असेल. रंगीबेरंगी ड्रेस कोड मध्ये आपण पाहतो. IPL प्रमाणे ही मास्टर 40+ चाचणी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सलगचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. खूप सुंदर मैदान. पुन्हा एकदा अरविंद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केला होता क्षेत्ररक्षक ईस्टर्नच्या मागे आपण बघितला. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. पण बघा पंचांची नजर किती बारकाईने. इम्पॅक्ट इन लाईनचा आपण जर विचार केला तर चेंडू कुठून कुठे ब्रश होत होता. चेंडूची हाईट किती होती हे बघितलं पंचांनी आणि नॉट आउट घोषित केलं. पण एक धाव लेग बाईट स्वरूपामध्ये अवांतर धाव ही धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलका 5 या अंकावर आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू. ओ सरळ बॅटने जबरदस्त फटका. डाऊन दी ग्राउंड. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय.
क्रॅकिंग हा फटका होता. 4 धावा चौकार. कांबळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी जाहीर झालेला आहे. पुल केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. 4 धावांकरिता चौकार. एकविरा पिंपळनेर संघाची. त्याला टीम मीटिंग अजिबात करू नका. शेड्यूल खूप मोठं आहे. त्या अनुषंगाने विनंती करते. 12 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत डे 2 मधील. त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. टीम मीटिंग हडल मैदानाच्या आतमध्ये अजिबात करू नका. मिडल कॉन्फरन्स करू नका. विनंती करतो मी आयोजकांच्या वतीने. सेकंड ओव्हरसाठी आता दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल अजित. समोर जाईल बॅटर गणेश. दिनेशने 2 चौकार लगावले आहेत. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 8 धावांवर खेळतोय. शैलेश लवकर बाद झाला, ज्याने फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान दिलेलं आहे. गणेश यास खातं खोलायचं बाकी आहे. चला, टाइम बद्दल पंचांनी वॉर्निंग दिलेले आहे आणि वारंवार मी देखील इथून तुम्हाला सूचना देत आहे. वेळेसंदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करा. अधिकचा वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. स्टॉप वॉच तुमचा ऑन आहे, याची नोंद घ्या. खोदून काढलाय चेंडूला. मिड ऑफच्या डोक्यावरून केला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खूप चपलाईने या 2 धावा पूर्ण केलेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलका 15 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या धावा येताना एकविरा पिंपळनेर संघाचा आपण जर विचार केला तर अजित पुन्हा एकदा तयार होतोय. बॉलिंग मार्ग छोटासा रनवे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी आणि गणेशला मैदान सोडावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट इज गॉन. उमेशला चांगला खेळ करावा लागेल, पण दिनेश अजूनही खेळपट्टीवर तल ठोकून आहे. तयार होते बॉलिंग मार्कवर अजित. एक से बडकर एक असे खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि बघूया हु विल बी दी चॅम्पियन. पहिली मानाची ट्रॉफी कोणता संघ उचलणार याचं उत्तर आपल्याला बरोबर 16 नोव्हेंबरला मिळणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला फक्त हलक्या त्याने खेळून काढलेला आहे. ऑफ साईडला चेंडू येते कव्हरकडे. क्षेत्ररक्षक मिस्टेक करतोय, चुकी करतोय. चुकीला क्रिकेट खेळामध्ये अजिबात माफी नाही. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं. फलंदाज उमेश याने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने आता पुढे जाताना स्कोर कार्डवर आपण पाहतोय 17 धावा.
पुन्हा एकदा अजित. ओ चेंडू सोडून दिलाय, स्वेअर चेंडू आहे. पंच वाईटची खून करताना एक अतिरिक्त धाव अजून एक प्लस केली जाईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 18 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे डावी उजवी जोडी आहे, त्यामुळे फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस आणताना आडवे बॅटनं स्लॉग हिट करायचं पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. एक धाव पूर्ण करतोय बॅटर उमेश. फक्त एकच धावेवर संतुष्ट आणि या सिंगलने आता धावसंख्या पुढे जाईल 19 धावा. चांगल्या धावा येताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरला प्रारंभ झालेला अजितच्या रूपामध्ये. पहिलं षटक काहीच महागडं ठरलं अरविंद याचं. 13 धावा देत त्याने एक गडी बाद केला होता. अजित पुन्हा एकदा अँगल चेंज करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर जाईल बॅटर दिनेश. ओ चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तळ ठोकू नये खेळपट्टीवर. आतापर्यंत त्याने 3 चौकार लगावलेले आहेत. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 23 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अजित. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. ऑन साईडला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक झेपावला होता. एकच धाव मिळेल अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावफलकावर 24. बरोबर 12च्या सरासरीने धावा जोडल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर जो सामना होईल तो इवानशी 11 पिंपलास आणि त्यांच्या विरुद्ध संघ असेल श्री जरीमरी माता आलिमगर. पार्टनरशिप आपण बघितली 8 धावांची झालेली आहे तिसऱ्या गड्यासाठी. 4 चेंडूंमध्ये 8 धावांची भागीदारी आपण बघितली. ही खेळपट्टी तुम्ही पाहू शकता. अतिशय एका बाजूला कॉन्क्रीटची पिच आहे, दुसऱ्या बाजूला टर्फ पिच आहे, मातीची पिच आहे. म्हणजे इथे लेदर क्रिकेट पण खेळला जातोय आणि टेनिस क्रिकेट पण खेळला जातोय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बरोबर 2 षटकांसाठी 17 मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्हाला इथून फक्त तुमच्याकडे 3 मिनिटांमध्ये आता हे षटक तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. हे नाहीतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सेकंदमध्ये आणावं लागेल. पंकज तिसऱ्या षटकासाठी खूप सुंदर चेंडू होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिलाय चेंडूने आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. पंकजने देखील मागील सीझन मध्ये खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. तो सीझन वेगळा होता, ते पर्व वेगळं होतं. हा नवीन सीझन आहे. तीच कामगिरी तेच सातत्य त्याला टिकून ठेवावं लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू ओ जबरदस्त प्रहार करण्याचा हॅमट केला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे दिनेशने पण क्षेत्ररक्षक तैनात होता. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चेंडूला अडवला. तोपर्यंत वेळ होती बॅटरकडे 1 धाव पूर्ण करण्याची. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 25 धावा. पंकज तयार होते बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. चेंडू झालाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आत्मघातकी ठरू शकतो पण बघा काय रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये खूप चांगला ताळमेळ बघायला मिळाला. कॉलिंग बघायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर
27 धाबा. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर पंकज. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल. डावखुरा बॅटर आता उमेश स्ट्रायकिंग एंडला. उमेश 5 धावांवर खेळते. चला अधिकचा वेळ घेऊ नका अंपायर. छोटासा रनवे राईट आर्म राउंड द विकेट. ओ स्विंग अँड मिस. फॅन्टास्टिक डिलिव्हरी. खूप सुंदर चेंडू होता. बीट केलेला उमेशला. उमेशचा वीक पॉइंट ओळखून चेंडू टाकला होता. वीक झोन कुठे आहे फलंदाजाचा त्या अनुषंगाने चेंडू डिलिव्हर केला होता गोलंदाज पंकज याने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळून काढलाय चेंडू लॉंग साईडला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा उमेश पूर्ण करतोय. तिसरी धाव मिळेल का? तिसरी धाव पण पूर्ण केली. चौथी धाव पूर्ण होईल का? चौथी नाही. फक्त 3च. फक्त 3च धावा मिळतील. तीस धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. पुन्हा एकदा पंकज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. दिनेश सलामी लावलेला आहे. खूप चांगले योगदान देतोय. मोलाची कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळते आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॉल. ओ कट करण्याचा प्रयत्न. जागेवरूनच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन हा चेंडू. फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून रेफर करण्यात आलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला आहे. वाईट हा चेक केला जाईल. व्हाईट बॉल. रियू लॉस. रियू गमावलेला आहे. टीम गावदेवी केवनी दिवे या संघाने एक धावपलका अंकित केली जाईल. धावसंख्या वाढते 31. पुढचा चेंडू. ओ चांगला फटका. फोर्सिंग शॉट. चेंडू येते एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 32. जवळजवळ 3 षटकांसाठी 19 मिनिटे घेतलेली आहेत. त्यामुळे निश्चितच गावदेवी केवनी दिवे संघाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आणावा लागेल. तीन षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या अरविंद याने 13. त्यानंतर अजितने धावा खर्च केल्या 11. पंकजने या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. हॅलो हॅलो हॅलो. शिल्पेश अंतिम षटकासाठी. चला अजून जर आपण वेळ घेतला तर तुम्हाला अजून दंड सोसावा लागेल याची नोंद घ्यायची आहे.
हो हुक करण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक चोटी धाव पूर्ण केली आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव आम्ही धाव फलकावर जोडणार आहोत. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाते 33. दिनेशची खूप दमछाक झालेली आहे खेळपट्टीवर, कारण तो सलामी आलेला आहे. चौथ्या षटकापर्यंत अजून खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. चांगली फलंदाजी करतोय. 15 धावांवर खेळतोय दिनेश. खूप चांगली भागीदारी तिसऱ्या गड्यासाठी, तिसऱ्या विकेटसाठी खूप महत्वपूर्ण योगदान आणि एक चांगली फास्ट पार्टनरशिप बघायला मिळते. पुढचा चेंडू हो चेंडूला सोडून दिलाय. कुठल्याही प्रकारचा स्ट्रोक फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव अजून प्लस केली जाईल. धावसंख्या वाढते धावपलकावर 34 ऑन बोर्ड. अंतिम षटक यानंतर जो सामना होईल मिस टाइम फटका. चेंडू आकाशामध्ये सेफ लँड होतोय. एक पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा अंडर आर्म थ्रो केला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला आणि त्यावर 2 धाव पूर्ण करतो उमेश. धावसंख्या 36 धावपलकावर. यानंतर जो सामना होईल इवानशी 11 पिंपलास आणि जरीमरी माता अलीमगर. आपण पूर्व तयारीला लागायचं आहे. तर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय शिल्पेश. सामोरं जाईल बॅटर उमेश. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जात आहे. 37 धावा. अंतिम षटक 37 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा शिल्पेश. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. संधी होती तिथे गडी बाद करण्याची. दुसरी धाव देखील पूर्ण करतोय उमेश. तिसरी धाव मिळेल का? तिसरी धाव घेतली जात नाही. फक्त 2च धाव मिळतील उमेशला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 39 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज धावून 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 थकलेले आहेत. खेळपट्टीवर त्यांची थोडीशी दमछाक झालेली आहे. शिल्पेश तयार होतोय. हुक केलाय चेंडूला आणि चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा चौकार. त्यांचे 12 वाजले.
कमॉन डीजे. व्हायचंय. जरी मरी माता अलीमगर आणि युवांशी 11 पिंपलास असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि त्याचे टॉस होणाऱ्या टॉस बॉक्समध्ये टॉस बॉक्स स्पॉन्सर बाय जैन शेठ गायकवाड, युवा प्रभारी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळनेर ठाकराचा पाडा, कुमार सागर शेठ जैन गायकवाड यांच्या वतीने टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर झालेला आहे. कॉईनची तुम्हाला माहिती आहे, एक बाजू हेड आणि दुसरी बाजू टेल. हेड असा कॉल, पण त्याच्या अपोजिट आलेले आहे टेल. मान्यवने विनंती करतो पुन्हा एकदा पण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. नाणेफेक जिंकलेले किशोर युवांशी 11 संघ कर्णधार काय निर्णय घेशील? डिसिजन पेंडिंग मध्ये मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच जेवण पाटील सर. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. बरोबर दुपारचे 11:55 झालेले आहेत. सामना आपण पाहत आहे, एका बाजूला एकविरा पिंपळनेर संघ ज्याने पहिला डाव साकारलेला आहे. पहिल्या डावमध्ये आपण पाहिलं तब्बल 50 धावा या मात्र कुठून काढलेल्या आहेत. यानंतर दुसऱ्या डावाकरता आपण पाहणार आहोत टीम गावदेवी केवणी दिवे. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम एकविरा पिंपळनेर ज्यावेळेस आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये उतरणार त्यावेळेस तुमचा टायमर देखील ऑन होणार आहे. फलंदाज देखील रेडी ठेवायचे. यानंतर होणारा सामना युवांशी 11 पिंपलास विरोधात श्री जरीमरी माता अलीमगर. फलंदाज त्वरित पाठवायचे विनंती असेल. क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं आहे. टीम पिंपळनेर पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. बरोबर 11:56 झालेले आहेत. आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. पहिला डाव फार सुंदर राहिला होता. 50 धावा पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला. विशेषतः आपण उमेशच्या खेळीचा विचार केला तर आपल्या बॅटमध्ये 22 धावा त्याने जोडल्या. दिनेश जो सलामीवर होता त्याच्या बॅटमध्ये देखील 15 धावा आल्या. एक चांगला खेळ आज दिनेशने देखील साकारला. चौथ्या क्रमांकावरती उमेश आला आणि उमेशची कामगिरी फार सुंदर पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा उशीर विलंब आपण करायचं नाही आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे व क्रिकेट मायबाप रसिकाचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय रॅडिकल चषक 2025 चाचणी स्पर्धा आहे. दिवस क्रमांक 2 आणि सामना क्रमांक आपण 4 पाहताय. एसट्यांच्या मागे या स्पर्धेला शुभेच्छा देणारे काही बॅनर्स आपण पाहताय. कटआउट पाहताय आमच्या पाहुण्यांचे. आमच्या अगदी डाव्या बाजूला विचार केला तर खेळाडू कक्ष आहे. स्वर्गवासी हनुमान ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारा हा खेळाडू कक्ष. त्यानंतर आपण पाहताय पॉईंट क्षेत्रामध्ये प्रेक्षक गॅलरी आहे. धीरज ठाकूर यांना देखील ती श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपण गॅलरी पाहतोय. आमच्या अगदी उजव्या बाजूला देखील खेळाडू कक्ष आहे.
सुसज्ज हे मैदान आहे भिवंडी शहरामधले आपल्या. अमित आणि अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अरविंदबद्दल सांगायचं झालं तर मागच्या वर्षी हा खेळाडू फार चांगला क्रिकेट खेळला होता. आता यावर्षी तो कशा प्रकारे क्रिकेट खेळणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागणार आहे. चला मॅच आपण चालू करणार आहोत. बरोबर घड्याळामध्ये 11:58 झालेले आहेत. याची दक्षता दोन्ही टीमचे कॅप्टन्स घ्यायची आहे. प्रति षटकामागे 5 मिनिटं आहेत. मॅचला करूया सुरुवात. कोलवर टप्प्यात चेंडू यावेळेस ऑन साईडला फार सुंदर फटका सजवला जातोय. चेंडू वेगाने सरकतो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव इथे पूर्ण दुसरीचा प्रयत्न अमित करतोय. इथे मात्र कॉलिंग नाहीये, हाक नाहीये, मिसअंडरस्टँडिंग झाली आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये अमितने आपली विकेट गमावली. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावताना टीम केवणी दिवे. नाही आहे. पहिल्या चेंडूवरती त्याची विकेट पाहायला मिळाली. क्रमांक 3 वरती आता हनुमान मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता आपण गणेशला पाहतोय. काही करायची आहे, कोणत्याही प्रकारचा उशीर विलंब करायचा नाहीये. 1 मिनिट बरोबर झालेलं आहे पहिल्या चेंडूसाठीच. पंधरा मिनिटाच्या अवधीमध्ये बरोबर आपण 3 षटके हे पूर्ण करायचे. जर तुम्ही 16वा मिनिट घेतलात तर पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू, फार सुंदर चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये वळण घेतला. खरं तर फलंदाच्या अंगाला पाहिलं गेलं, त्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं आणि त्यानंतर एक चांगल्या चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला टप्पा पाहायला मिळाला. वारंवार एक चांगल्या टप्प्याची गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू आता डॉट इथे पाहायला मिळाला. पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलं जाते. आता दबावाच्या छायेमध्ये हनुमानला आपण पाहतोय. आता हा चेंडू त्याच्या बॅटला लागणार की नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. टार्गेट फार मोठं आहे. 51 धावा चेस करायची आहेत. आतमध्ये येणारा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने फक्त चेंडूला दिशा दाखवली. रिंगमध्ये चेंडू जोपर्यंत आमच्या पंचांच्या बाजूला अडवला जाणार. 1 धाव हनुमानने पूर्ण केली. भरपूर उशिराने हनुमानच्या चेंडूवरती बॅटवरती बॉल येताना आपण पाहिलेलं आहे आणि 1 धाव आता त्यांनी पूर्ण केली. एका धावेवरती हनुमान खेळतोय, एका धावेवरती अरविंद खेळतोय. तर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटने यावेळेस चांगला प्रहार. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. अरविंदच्या बॅटमधनं आलाय धमाका. येतोय हा षटकार. त्याच्या वेगावरती चेंडू स्वार होऊन निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. मी मगाशी उल्लेख केला होता की अरविंद मागच्या वर्षी फार सुंदर क्रिकेट खेळत होता. तो सातत्य आता या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस फार सुंदर चेंडू होता, काहीसा कळलेला नाहीये फलंदाजा. 1 धाव इथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज होतोय बाद.
फुलटॉस चेंडू होतं, आडव्या बॅटने प्रहार केलं, ताकदीचा उपयोग केलं. पाहिलं परीक्षेत की मला आता संधी चालून आलेली आहे, संधीचं आता सोनं मला करणं गरजेचं आहे. प्रहार चांगल्या प्रकारे झाला, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला आणि ज्यावेळेस चेंडू जाऊन बॅटवरती आदळला त्यावेळेस मात्र या मैदानाच्या आतमध्ये एक गोड आवाज गुणगुणताना आपण पाहिलं आणि षटकार यावेळेस परीक्षेतनी प्राप्त केला. परीक्षेत असा फलंदाज आहे की तुम्ही दिवसभर जरी असं चेंडू दिलात ना तर दिवसभर असंच प्रकारचे फटके मारेल, एवढा सुंदर फलंदाज आहे तो. षटकार त्याच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिलं. मागे सरकून यावेळेस जागा बनवली, पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू वेगाने सरकतोय डिफेन्स ट्रॅक कव्हरला. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय, पूर्णपणे दबाव टाकण्यात आलं आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झाल्या. या आधीच्या चेंडूत एक मोठा फटका, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट, बुद्धीचं क्रिकेट खेळताना आपण पाहिलं परीक्षेतला. याआधी ताकदीचा उपयोग होता, आता त्यानंतर बुद्धीचा उपयोग केला जाते. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहतोय 20 या अंकावरती आहे. 51 धावा करायची आहेत आणि ही जोडी जी आहे ना ती फार महत्त्वाची जोडी आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र नजरहाटीवर दुर्घटना घडली. नजर मात्र चेंडूवरती नव्हती. कदाचित हा चेंडू जरी बॅटवर आला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं, तसं झालेलं नाही आहे. डॉट बॉल आला आणि षटक क्रमांक 2 हे देखील आता समाप्त झालं. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पुन्हा पाहिली तर 20 या अंकावरती आहे. अजूनही जिंकण्याकरता येणारे आता 12 चेंडू आणि 31ची गरज. प्रति चेंडू मागे आता 15.50 ची सरासरी ही आता गाठावी लागणार, म्हणजे येणाऱ्या त्या 3ऱ्या षटकामध्ये किमान 15 धावा या जोडाव्या लागतील. यानंतर होणारा सामना इवांशी 11 पिंपलास विरोधात श्री जरीमरी माता अळीमगर संघ. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल पिंपलास संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि फिल्डिंग त्याने स्वीकारलेली आहे. त्वरितच हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याकरता आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. बरोबर आपण पाहतोय 11व्या मिनिटामध्ये हा षटक संपलेला आहे. पाणी पिण्याची वेळ झालेली आहे. आता यानंतर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कोण कोणाला पाणी पाजणार हे येणारी वेळ सांगून जाणार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी करण्याकरता डावखुरा शैलीचा गोलंदाज शैलेशला आपण पाहतोय. एका बाजूला अरविंद आहे ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिलेला, दुसऱ्या बाजूला परीक्षित आहे त्याच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलेला आहे. शैलेश तयार, क्रमांक 3 षटक हाताळण्याकरता पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, यावेळेस फिल्डर आहेत तिथे. अखेरकार झेल ड्रॉप झालेली आहे और एक कॅच महंगा पड सकता है. ही झेल जी सोडलेली आहे ती कदाचित मी म्हणेन महागात पडू शकते. क्षेत्ररक्षक कदाचित विसरला असेल, पकडा काय तरी जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र आहे, परंतु यावेळेस झेल ड्रॉप झालेली आहे. जीवदान मिळालं फलंदाज परीक्षी अरविंद याला आणि 1 धाव इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. डावखुरा शैलीचा फलंदाज आणि उजव्या शैलीचा फलंदाज जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो ना मित्रांनो, त्यावेळेस फिल्डरांची फार दमछाक होताना आपण पाहतोय. वेळोवेळी फिल्डिंगची सजावट ही बदली केली जाते. फिल्डरची पोझिशन जी आहे ती बदली करावी लागते. पुन्हा एकदा शैलेश तयार. यावेळेस फार सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेताना आपण पाहिलं. डॉट बॉल, जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू आहे. बरोबर 12वा मिनिट चालू आहे. येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये हे षटक आता पूर्ण होणं फार गरजेचं आहे, अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागणार. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय चेंडूपासून दूरवर राहिला, चेंडूने सेफ लँडिंग केली आणि दरम्यान परीक्षेतने 2 धावा पूर्ण केल्या. एका क्षणी परीक्षेचे अगदी मी म्हणेन श्वास रोखून धरला असेल ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये होता, परंतु बघा नशिबाची साथ त्याला मिळाली. गोलंदाज शैलेश चेंडूपासून दूरवर राहिला, सेफ लँडिंग झाली आणि 2 धावा येथे पूर्ण होताना आपण पाहिल्या. धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहतोय 23 या अंकावरती आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. शैलेशला आता आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या षटकाचा. पुन्हा एकदा चांगली लाईन, पुन्हा एकदा चांगला टप्पा, बाहेर निघून खेळायचं होतं ते पाहिलं शैलेशने की परीक्षित थोडंसं मुवमेंट करतोय, बाहेरच्या बाजूला येतोय, त्याच्या बॉडी लँग्वेजला पाहिलं आणि त्यानंतर व्हाईट यॉर्करचा प्रयत्न झाला आणि सक्सेसफुल होताना गोलंदाज शैलेश. डॉट बॉल आणखी एक मैदानाच्या आतमध्ये.
फिल्डिंगची विवरेचना आता थोडीशी बदलली जाते. डीप पॉईंटला आता रिंगमध्ये घेतलं जातंय, तर फाईन लेगला आता मागे केलं जाते. परीक्षित विरोधात शैलेशची लढत आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 51चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वन्स अगेन गुड बॉल. सुपर बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. काय जबरदस्त स्पेल पाहायला मिळते गोलंदाज शैलेशचं. वारंवार अँगल टाकून मात्र यावेळेस चेंडू टाकला जातोय. फार जबरदस्त गोलंदाजी शैलेशची. आतापर्यंत 5 चेंडू त्याने टाकले आहेत, 3 धावा खर्च केल्या आहेत आणि परीक्षित याला मात्र मैदानात थांबवलेलं आहे. जणू काही त्याला बांधून ठेवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धावसंख्या 23 आहे. हलक्या हाताने यावेळेस लेग ग्लान्स पाहायला मिळालं. मनगटी फटका होता, फक्त चेंडूला ढकललं गेलं, दिशा दाखवली. जोपर्यंत चेंडू उचलला जाणार, फेकी केली जाणार, एक धाव इथे पूर्ण होते. षटक क्रमांक 3 आता समाप्त झालेला आहे. धावसंख्या 24 या अंकावरती. येणारे आता 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धावेंची गरज. मंजिल बहुत दूर आहे. लक्ष्य फार मोठं आहे, फार दूर आहे. तिथे जाण्याकरता आता प्रति चेंडू मागे हल्ले करावे लागतील. चौथ्या षटकामध्ये प्रति चेंडू मागे चांगला खेळ साकारावा लागेल टीम गावदेवी केवणी देवी या संघाला. आणि हे षटक शैलेशनी बरोबर 4 मिनिटांमध्ये समाप्त केलं. आतापर्यंत फक्त 14 मिनिटे झालेली आहेत आणि 3 षटकांची समाप्ती झाली. हे डिसिप्लिन असणं फार महत्त्वाचं आहे. धावसंख्या 24. 27ची अजून गरज आहे येणारे 6 चेंडूंमध्ये. षटक क्रमांक 4 आता मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता आपण उमेशला पाहतोय. मागच्या मॅचमध्ये उमेशची कामगिरी फार सुंदर राहिली होती. वेलकम कल्पेशजी मस्के साहेब, आपलं देखील स्वागत आहे. कल्पेशजी मस्के, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला आहे. पंचांनी यावेळेस गोलंदाजाला दंडित केलेला आहे. एक धाव इथे नक्कीच मिळणार. परीक्षित विरोधात उमेश यातील लढत पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 26ची गरज. सामना अजून संपलेला नाही आहे मित्रांनो, कारण समोर आपण पाहतोय परीक्षित आहे ज्याच्या बॅटमॅन एक षटकार आलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर. यावेळेस गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, डीपेस्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. परीक्षितच्या बॅटमॅन आला हा क्लासिकल षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. काय जबरदस्त. हॅलो, षटकार यावेळेस प्राप्त करताना फलंदाज परीक्षित, पुन्हा एकदा गोलंदाज उमेश आता मात्र तयार. पुन्हा एकदा फार सुंदर फटका. स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू वेगाने निघून चाललाय डीपेस्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक या षटकामध्ये दुसरा चांगला फटका साकारतोय फलंदाज परीक्षित. दॅट्स द 4. दोन फटक्यांनी अक्षरशः मी म्हणे आता सामन्यामध्ये कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. येणारे आता 4 चेंडू आणि जिंकण्याकरता चार चेंडू आणि 16ची गरज. परीक्षित अजूनही मैदानाच्या आतमध्ये सांगून देतोय की मी देखील कमी नाही आहे. ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल. दबावाच्या स्थितीमध्ये रती महारथी देखील ढेर होताना आपण पाहिलेलं आहे आणि सध्या ती कंडिशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज उमेश आता दबावामध्ये, कारण या आधीच्या 2 चेंडूवरती त्याला 2 मोठे फटके यावेळेस परीक्षितने मारलेले आहेत. व्हाईट बॉल टाकलेला आहे. उलटा चेंडू समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या शेजारी येणारा हा षटकार.
चेंडू होता, खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती योग्य ते उत्तर पाहायला मिळालं. सरळ बॅटने प्रहार झाला, ताकदीचा पुन्हा उपयोग झालं आणि चेंडू थेट आमच्या कॉमेंट्रीच्या शेजारी आदळला षटकारांकरता. येणारे आता 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. प्रति चेंडू मागे आता 3 धावा या कंपल्सरी जोडाव्या लागतील. चेसिंग इज अ कंपल्सरी, हे आमच्या स्पर्धेचा नियम आहे आणि तो तुम्हाला फॉलो करावा लागणार. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा तयार. आता इथून उमेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 3 मध्ये आता 9 बनवायचे आहेत. परीक्षित तयार. ओ, ही लाईन आता पाहणं गरजेचं आहे. पंचांकडे यावेळी विचारपूस केली जाते. पंच देखील दोन्ही समांतर करत आहेत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा उमेशला आता दंडित करण्यात आलेला आहे. दबाव, पूर्णपणे दबावामध्ये उमेश आहे. कोणत्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिजे योग्य टप्प्यावरती नाही आहे. समीकरण आता पुन्हा एकदा बदललं जाणार. येणारे आता 3 चेंडू 8ची गरज. ओ, ही लाईन चांगली आहे, ही लेंथ चांगली आहे. पूर्णपणे चकवलं गेलं. फलंदाज परीक्षितला ते डॉट चेंडू. एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षण करणाऱ्या चेंडूला मॅचमध्ये आणू शकते त्या टीमला, तर एक चांगला फटका परीक्षित आपल्या टीमला आणू शकते. खरं तर मैदानाच्या आतमध्ये एक तुमारी तो एक हमारी चालू आहे. कधी पारडं जड होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, पारडं जड होतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबत. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता पुन्हा एकदा 8ची गरज. 2 मोठे फटके. खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त क्रॉवर ड्राईव्ह पार शैलेश इथं आहे. प्रयत्न सफल झाले. चेंडू सीमारेषेच्या गोलीच्या वेगाने बाहेर निघतोय. चौकार. सामना, पैसा वसूल सामना. ज्या सामन्याची अपेक्षा प्रेक्षक वर्ग करत असतो ना, तो सामना आता मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका चेंडूमध्ये आता 4 धावेची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवला कुठे. काय जबरदस्त फलंदाजी. फलंदाज परीक्षितच्या बॅट पण आली. अक्षरशः परीक्षित नावाचं वादळ आता मैदानाच्या आतमध्ये गुणगावतोय. 1 चेंडू आणि 4ची गरज. उमेशला पूर्णपणे दबावामध्ये आणलं गेलं. प्रति चेंडू मागे हल्ले चढवले गेले. 1 चेंडू आणि 4ची गरज. कोलवट टाप्यात चेंडू डाय. यावेळेस बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तिसरी होणार का? बेस्ट डाऊन झाल्या आणि अखेरकार सामना इथे समाप्त होतोय. संघर्षाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अभिनंदन टीम एकविरा पिंपळनेर आणि हार्ड लक टीम गावदेवी केवणी दिवे. जाऊया डिझमॅनकडे.